नमस्कार. आजचा व्हिडिओ मृत्यूपत्र म्हणजे विल संदर्भात. सर्वांना माहिती आहे, की एखादा व्यक्ती आयुष्यभर कष्ट करतो, पैसे साठवतो, काबाड कष्ट करतो व प्रॉपर्टी विकत घेतो किंवा पैसे साठवतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो वयस्कर होतो, तेव्हा त्याची शेवटची इच्छा असते, की त्याने एवढ्या काबाड कष्टाने कमवलेली मिळकत किंवा प्रॉपर्टी त्याच्या इच्छेनुसार त्यांच्या वारसांना मिळावी. मुलांची फायनान्शियल कंडिशन बघून ती प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये डिस्ट्रिब्यूट करण्याची त्याची इच्छा असते. तसेच भविष्यामध्ये वारसांमध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणतेही वाद होऊ नये म्हणून मृत्यूपत्र करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्र समजून घेणार आहोत. मृत्यूपत्र बनवण्याने काय परिणाम होतात, ते कसे केले जाते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन द्या. जर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग बघूया मृत्यूपत्र कसे बनवले जाते आणि मृत्यूपत्र बनवताना काय-काय लक्षात घेतले पाहिजे आणि मृत्यूपत्राची संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मृत्यूपत्र हे एक टेस्टामेंटरी डॉक्युमेंट आहे. म्हणजेच मृत्यूविषयक किंवा इच्छापत्र संदर्भातील हे एक कागदपत्र आहे. एखादी व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता आणि त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची, त्याबद्दलची त्याची इच्छा म्हणजे मृत्यूपत्र. जी व्यक्ती जिवंत असताना संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या मृत्यूनंतर कोणाकोणामध्ये कशी-कशी वाटण्यात यावी हे ठरवते. असा एक जनरल रूल आपण जर पहिल्यांदा पाहिला, तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर त्याने कोणत्याही प्रकारचे मृत्यूपत्र केले नसेल, तर अशा वेळेस कायद्यानुसार त्याची प्रॉपर्टी त्याच्या लीगल हेअर्समध्ये डिव्हाईड केली जाते. परंतु एखाद्या व्यक्तीने जर मृत्यूपत्र केलं असेल, तर त्याची सर्व प्रॉपर्टी त्या मृत्यूपत्रानुसार त्याच्या वारसांमध्ये डिस्ट्रिब्यूट केली जाते. आता आपण बघूयात, की कोणत्या-कोणत्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करू शकतो. एखादा व्यक्ती फक्त त्याच्या स्वतःच्याच नावावरच्या असलेल्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं, तर जी प्रॉपर्टी त्याची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे, त्याच प्रॉपर्टीचे तो मृत्यूपत्र करू शकतो. तसेच एखादी मिळकत त्याला गिफ्टमध्ये मिळाली असेल किंवा त्याला मृत्यूपत्राने देखील एखादी मिळकत आली असेल, तर त्याही मिळकतीचे तो मृत्यूपत्र करू शकतो. परंतु जर सामायिक क्षेत्र असेल किंवा वडिलोपार्जित क्षेत्र असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या वडिलोपार्जित मिळकतीमधील त्याचा जो हिस्सा आहे, म्हणजे थोडक्यात वाटप जेव्हा होईल त्यावेळी त्याचा जो हिस्सा त्याला येईल, तोच हिस्सा हा मृत्यूपत्राने तो देऊ शकतो. आता आपण बघूया मृत्यूपत्र कोण बनवू शकतं आणि कोणाच्या नावावरती बनवू शकतं. मृत्यूपत्र हे कोण मृत्यूपत्र हे कोणताही व्यक्ती बनवू शकतो. ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच मृत्यूपत्र करताना ते कुणाच्याही दबावाखाली केलेले नसावे. मृत्यूपत्र बनवताना बेनिफिशरी म्हणून कोणाच्याही नावावरती प्रॉपर्टी करता येते. फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावावरती देखील प्रॉपर्टी करता येऊ शकते. एखादी व्यक्ती त्याची मिळकत कुणालाही देऊ शकते आणि कितीही व्यक्तींमध्ये ती मिळकत वाटू शकते. यावरती कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. आता मृत्यूपत्रामधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे साक्षीदार. प्रत्येक मृत्यूपत्रामध्ये किमान 2 साक्षीदार असणे आवश्यक आहे. हे साक्षीदार मृत्यूपत्रावरती स्वाक्षरी करतात आणि ती मृत्यूपत्र प्रमाणित करतात. मृत्यूपत्र त्यांच्या समोर बनवले जाते. साक्षीदार घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, साक्षीदारांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. साक्षीदार जास्त वयस्कर नकोत. कारण मृत्यूपत्र हे मृत्यू झाल्यानंतर एक्झिक्यूट होते. जर साक्षीदार आधीच वारले, तर मृत्यूपत्र कोर्टात प्रूव्ह करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो कमी वयाचेच आणि विश्वासू साक्षीदार घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे साक्षीदार पुढे कोर्टात जाऊन साक्ष देतात. त्यामुळे साक्षीदार निवडताना तुमच्या ओळखीतले विश्वासू किंवा तुम्हाला कधीही ती व्यक्ती धोका देणार नाही, अशा व्यक्तींची निवड करा. तसेच ज्यांना तुम्ही प्रॉपर्टी देत आहात, अशा व्यक्तींना साक्षीदार म्हणून घेता येत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षीदार म्हणून तुम्ही एखादा वकील देखील घेऊ शकता. तुम्हाला अधिक सोयीस्कर ठरू शकते. आता आपण बघूया मृत्यूपत्र बनवल्यानंतर त्याचे इफेक्ट काय असतात. मृत्यूपत्राचा इफेक्ट हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होतो. त्यामुळे जरी मृत्यूपत्रामध्ये प्रॉपर्टी दिलेली असली, जोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्याच्याच नावावरती असते. तसेच तुम्ही तुमचे मृत्यूपत्र पाहिजे तितके वेळा बदलू शकता किंवा नवीन मृत्यूपत्र करू शकता. यावर कोणतेही बंधन नाही. परंतु शेवटचे केलेले मृत्यूपत्र हेच कायद्यादृष्टीने ग्राह्य धरले जाते. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नवीन पत्र करताना पूर्वी केलेल्या मृत्यूपत्राचा उल्लेख करून ते रद्द करण्याबाबतचं नवीन मृत्यूपत्रामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तसेच जुने मृत्यूपत्र तुम्ही नष्ट देखील करू शकता. त्यामुळे भविष्यात वारसांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. जर एखादी व्यक्ती वयस्कर असेल किंवा दवाखान्यामध्ये असेल आणि मृत्यूपत्र एक्झिक्यूट करत असेल, तर अशा वेळेस सुरक्षिततेसाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता. जेणेकरून हे तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता आणि त्याच्यामुळे एक मृत्यूपत्र एक्झिक्युशनसाठी अडचण निर्माण येणार नाही.
चला तर आता आपण हे समजून घेऊयात, की मृत्यूपत्र रजिस्ट्रेशन कसं केलं जातं? ह्याची प्रक्रिया काय आहे ते आपण आता बघूया. मृत्यूपत्र प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे रजिस्टर्ड मृत्यूपत्र आणि दुसरे म्हणजे अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र. कायद्याच्या दृष्टीने दोन्ही मृत्यूपत्रांची वैधता समान आहे. फक्त ते योग्य आणि कायदेशीर असावे. जर जरी ते रजिस जरी ते रजिस्टर नसले, तरीही कायद्याच्या दृष्टीने ते ग्राह्य धरले जाते. परंतु जर मृत्यूपत्र रजिस्टर असेल, तर त्याचा कायद्यामध्ये नक्कीच फायदा होतो. कारण रजिस्टर्ड मृत्यूपत्रामध्ये फोटो, सही, सरकारां सरकारी दस्तऐवजांची नोंद असते. त्यामुळे भविष्यात जर वाद झाला आणि जर प्रकरण कोर्टापुढे गेले, तर रजिस्टर्ड मृत्यूपत्र हा मजबूत पुरावा म्हणून ठरला जातो. कायद्याने मृत्यूपत्र रजिस्टर करणे अत्यंत बंधनकारक असे काही नाही. ते ऑप्शनल आहे. परंतु आम्ही तुम्हाला असे सुचवतो, की प्रत्येकाने त्याचे मृत्यूपत्र करत असताना ते रजिस्टरच करावे. आता आपण मृत्यूपत्र रजिस्ट्रेशनची प्रक्रिया समजून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला मृत्यूपत्र तयार करावे लागेल. ते तुम्ही स्वतःहून लिहू शकता किंवा वकिलामार्फत देखील तुम्ही बनवून घेऊ शकता. एकदा मृत्यूपत्र तयार झाले, की ते नीट वाचून तपासून घ्या आणि त्यामध्ये ज्या प्रॉपर्टी तुम्ही डिस्ट्रिब्यूट करणार आहात, त्या संदर्भातील कागदपत्रे त्या मृत्यूपत्राला ॲनेक्शर म्हणून जोडा. त्यानंतर तुम्ही जवळच्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये मृत्यूपत्र नोंदवू शकता. मृत्यूपत्र नोंदवताना पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर 2 साक्षीदार जे तुम्ही घेणार आहेत, त्यांचे देखील ओळखपत्र लावणे आवश्यक आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केल्यानंतर मृत्यूपत्राचा दस्तर रजिस्टर केला जातो आणि रजिस्टरासमोर तुम्हाला आणि तुमच्या साक्षीदारांना सह्या कराव्या लागतात. या मृत्यूपत्राच्या दस्तासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी देखील भरावी लागते. ती आहे रक्कम ₹100 आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर ती ₹500 असते आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल, तर ₹1000 रजिस्ट्रेशन फी तुम्हाला लागते. तसेच डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस म्हणजे प्रत्येक पानासाठी साधारणपणे ₹20 आकारले जातात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ओरिजिनल मृत्यूपत्र ज्यांनी मृत्यूपत्र केले आहे त्याला दिले जाते. या मृत्यूपत्राची सर्टिफाईड कॉपी तुम्ही काढू शकता, परंतु इतर कोणीही व्यक्ती ही कॉपी काढू शकत नाही. मृत्यूनंतर फक्त मृत्यूपत्रातील जे बेनिफिशरी आहेत, तेच सर्टिफाईड कॉपी मृत्यूपत्राची काढू शकतात. रजिस्टर केलेले मृत्यूपत्र देखील तुम्ही नवीन मृत्यूपत्र म्हणून कॅन्सल करू शकता. जर तुम्ही पूर्वी रजिस्टर मृत्यूपत्र केले असेल आणि तुम्हाला पुन्हा रजिस्टर मृत्यूपत्र करायचे असेल, तर तुम्ही तेही करू शकता. त्यासाठी तुम्हाला पुन्हा नवीन मृत्यूपत्र नोंदवावे लागेल. ही होती मृत्यूपत्र संदर्भातील सर्व माहिती. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा आम्हाला.